myssc.in. On behalf of, I think, all the parents, I must thank for having arranged for such a wonderful program. Once upon a time, education was concern of just schools. But now, as we experience, as we observe that there are other agencies that are creeping in for helping the children understand education or to go ahead in education with a speed of time. It's not only the school's responsibility now. Well, the schools go on with their own set of pattern, with their own timetable, but at the same time, there are some other agencies in the society that are coming forward for helping the children in understanding this different subjects and helping them to pass in examination with flying colors. And now this responsibility is being shared by the other agencies as well, along with these schools. And that is, NGOs are there. Then the newspaper agencies are there. As you see, newspapers were just meant for giving news. But these newspapers are also now helping the children, the teachers, the educational faculty at large in following this, what we mean by education, what we mean by learning. And tuition classes, of course. Well, these are all not really saying directly concerned with the education of a child. But nowadays, as we observe, the institutions like myssc.in or the newspapers or even the tuition classes are coming forward, and the aim, objectives of all these is to help children in passing the tests, the exams with nice marks, and not only that, helping them to make our nation a great nation. थोडीशी सुरुवात मी इंग्रजीमध्ये मुद्दामून जरी केलेली असली तरी मी पूर्ण माझं बोलणं काही इंग्रजीमध्ये ठेवत नाहीये. सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की शालेय व्यवस्था ही केवळ फक्त शालेय व्यवस्थाच ही मुलांच्या कल्याणासाठी काम करते असं नाही, तर अनेक अशासकीय संघटना सुद्धा याकरता पुढे येतात, ज्या जसं की myssc.in यांनी एक चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी इथं हा आज आयोजित केलेला आहे. वर्तमानपत्र आहेत, ट्युशन क्लासेस आहेत, हे सगळेच जण आता विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सरसावलेले आहेत. आणि केवळ शाळा आणि शिक्षक यांची ही जबाबदारी राहिलेली नाही, तर एक कंबाईन्ड एफर्ट, समाजाचा एक एफर्ट आहे की पुढचा समाज हा चांगला व्हावा, सक्षम व्हावा, तयार व्हावा. आणि मी myssc यांना धन्यवाद देतो की त्यांनी असा एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. इंग्लिशच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पाहूया की एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर, कुठलाही विषय असेल तर त्या ठिकाणी आपण टेस्ट कशाचं, काय टेस्ट केलं जातं, काय शिकवलं जातं, पहिलं काय मुलांना दिलं जातं, तर पहिलं म्हणजे कंटेंट, आशय दिलेला असतो. प्रत्येक विषयातनं काहीतरी आशय पुढे येत असतो, कंटेंट पुढे येत असतं. आणि कंटेंट हे आपल्याला बऱ्याच प्रमाणात नॉलेज, ज्ञान या पातळीवरती आधारित असतं. आपल्याला जी माहिती दिली जाते पाठ्यपुस्तकातनं, आणि केवळ पाठ्यपुस्तकातनंच नाही तर अनेक माध्यमातनं जी आपल्यासमोर माहिती येते, या माहितीचं आपण करतो काय? टीव्ही पाहतो, वर्तमानपत्र वाचतो, मासिकं वाचतो, अनुभव घेतो. या अनुभवातून आपल्याला भरपूर अशी माहिती प्राप्त होत असते वेगवेगळ्या विषयांची. मिळालेल्या माहितीचं आपण करतो काय? तर त्या माहितीचं आपण ज्ञानामध्ये रूपांतर करत असतो. त्या माहितीच्या आधारे आपण ज्ञान संपादन करतो. आणि मग हे संपादित केलेलं ज्ञान जे आहे ते आपण आपल्या मेमरीमध्ये, स्मरणशक्तीमध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो. भाषा विषय म्हटला की भाषा विषयातला आशय हा महत्वाचा आहेच आहे, कारण त्यातूनच आपला समाज घडत असतो, त्यातूनच आपली मनं घडत असतात, त्यातूनच आपले विचार घडत असतात. त्यामुळे आशय आपण कितपर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवतो याला फार मोठं महत्व आहे. हा आशय केवळ वाङ्मयातनच जातो का, केवळ साहित्यातनच जातो का? इट्स नॉट ओनली लिटरेचर. तर लिटरेचरच्या बरोबरीने आपल्याला जे रोजच्या वर्तमानपत्रातनं वाचायला लागतं, मासिकातनं वाचायला लागतं, तेही आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. याच्याकरता ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मिळवणं हे एक पहिलं ध्येय आहे. दुसरं आहे ते म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. माहिती येते, माहिती मिळतीये, माहितीचे आपल्या स्रोत इतके प्रचंड वाढलेले आहेत सध्याच्या जमान्यामध्ये. त्या वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या स्रोतांमधून मिळणारी जी माहिती आहे ती आपल्याला समजते का? त्याचं आकलन आपल्याला होतं का? ते आकलन किती लवकर व्हावं, किती स्पष्ट व्हावं,
आपल्यासमोर माहितीचं भांडार भरलेलं आहे या ईमेलच्या दुनियेमध्ये, मायाजालामध्ये. पण आपल्याला ते कसं पाहायचं, काय पाहायचं, कसं पाहायचं याचं ज्ञान होतं का? आणि म्हणून नवीन अभ्यासक्रमामध्ये भर आहे हा कसं शिकायचं याला भर आहे, हाऊ टू लर्न. पण लर्निंग सोर्सेस भरपूर आहेत. या लर्निंग सोर्समधनं आपण शिकतो कसं, शिकायचं कसं, या तंत्राला, या कौशल्यांना, या क्षमतांना अतिशय महत्व आहे. माझ्यासमोर कॉम्प्युटर आहे, माझ्यासमोर कीबोर्ड आहे, पण तो कॉम्प्युटर चालवायचा कसा, तो रीड कसा करायचा आणि पुढे पुढे कसं जायचं याचं तंत्र माझ्या जर मला माहिती नसेल तर सगळं ज्ञान असून सुद्धा ते मला त्याच्यापासून मी दूर राहीन. म्हणून या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये आपल्याला जर वेगवेगळ्या माध्यमातून सोर्सेसमधून नॉलेज मिळवायचं असेल, इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, तर आपल्याला त्याचं कॉम्प्रिहेन्शन होणं, अंडरस्टँडिंग होणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग भाषा विषयांच्यातनं मुलांना, कारण माझ्या दृष्टीने मी नेहमी असं बोलतो की दोनच विषय शिकण्यासारखे आहेत, म्हणजे मेनली ऍज अ बेस, ऍज अ फाउंडेशन. वन इज अ लँग्वेज अँड द अदर इज मॅथ्स. आज विद्यार्थ्यांचे प्रमुख शत्रू विषय या ठिकाणी आहेत. त्यातला एक नंबर म्हणजे कदाचित म्हणजे जो माझ्या दृष्टीने आहे गणित, त्यानंतर दुसरा म्हणजे इंग्लिश, त्यानंतर तिसरा म्हणजे विज्ञान, आणि चौथा नाईलाज असतो म्हणजे हो मला म्हणजे थोडं बोलायला वाईट वाटतं पण मराठी. म्हणजे आज मराठी हा सुद्धा विषय चॅलेंजचा विषय झालेला आहे. खरं तर आपली मातृभाषाच आपल्यासमोर चॅलेंज म्हणून कशी काय झाली हे आपल्याला खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज मराठीसारख्या विषयांच्यातनं सुद्धा अपेक्षित निकाल लागू शकत नाहीत. अर्थात ते व्याख्या ते आपल्यासमोर बोलणारच आहेत. माझ्या दृष्टीने देर आर ओनली 2 सब्जेक्ट्स टू लर्न, लँग्वेज अँड मॅथ्स. एकदा का लँग्वेज आलं की सगळे सब्जेक्ट यायला लागतात. एकदा का मॅथ्स आलं की लँग्वेज मॅथ्सच्या ऍप्लिकेशन म्हणून तुम्ही सायन्स शिकू शकता, लँग्वेजच्या आधारे तुम्ही इतिहास शिकू शकता, लँग्वेजच्या आधारे तुम्ही जगातला कुठलाही विषय शिकू शकता. त्यामुळे लँग्वेज इज अ मीडियम अँड दॅट मीडियम वी हॅव टू मेक इट परफेक्ट. तिसरा विषय आणि ते म्हणजे तिसरी बाब, तिसरं उद्दिष्ट आणि ते म्हणजे स्किल्स, कौशल्य, ॲबिलिटीज, क्षमता. आपण आपल्यामध्ये भाषिक क्षमता किती विकसित केलेल्या आहेत? एखाद्या भाषेमध्ये आपण 2 मिनिटं व्यवस्थिशीर अस्खलितपणे बोलू शकतो का, योग्य उच्चारांच्या साहाय्याने आणि दुसऱ्या कुठल्याही भाषेचा प्रभाव न त्याच्यावरती पाडता? टीव्हीवरती सुंदर कार्यक्रम असतो की 1 मिनिटं मराठीतनं बोलून दाखवा, मध्येच कुठेतरी एखादा इंग्रजी शब्द आला की लगेच स्टॉप. हे कौशल्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. भाषिक कौशल्य म्हणजे LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. तेव्हा सगळा भर हा इंग्रजी आपल्याला ऐकता येतं का, इंग्रजी आपल्याला बोलता येतं का, इंग्रजी आपल्याला वाचता येतं का, इंग्रजी आपल्याला लिहिता येतं का, या सगळ्यांची उत्तरं कदाचित तुम्ही हो म्हणून द्याल. हे काय इंग्रजी ऐकता येत नाही म्हणजे काय? का नाहीत? इंग्रजी आम्ही ऐकू शकतो ना, त्यात काय फार मोठं. पण तसं नाहीये. ज्याला आपण पर्पजफुल इंग्लिश म्हणतो, टॉफेल सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा लिसनिंग करता टेस्ट आहे. ज्या ठिकाणी तुमचं इंग्रजी लिसनिंग परफेक्ट असेल तरच तुम्ही जाऊ शकता पुढे. नेक्स्ट वन इज ऍप्लिकेशन. जे काही शिकलो, जे काही माहिती मला मिळाली, जे काही ज्ञान मला मिळालं, त्या माहितीच्या आधारे, त्या ज्ञानाच्या आधारे जे काही मला समजलं, जी काही कौशल्य मी प्राप्त केली, जी काही क्षमता मी प्राप्त केल्या भाषिक, यांचा मी वापर करू शकतो का, ऍप्लिकेशन करू शकतो का? आणि म्हणून इंग्रजी अध्ययनामध्ये, इंग्रजीच्या लर्निंगमध्ये स्ट्रेस असणार आहे तो या 4 गोष्टींवरती असणार आहे. माहिती मिळवणं, माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करणं, ते समजून घेणं, समजलेल्या ज्ञानाचा वापर करणं, ऍप्लिकेशन करणं, हे फायनल उद्दिष्ट असेल. आपण थोडं पुढे जाऊया. ट्रॅडिशनल सेट ऑफ क्वेश्चन्स काय असायचा, क्वेश्चन पेपर काय असायचा? पारंपरिकरित्या इंग्रजी शिकणं म्हणजे काय असायचं तर आपल्याला, किंवा त्याचं मूल्यमापन म्हणजे काय असायचं तर सिरीज ऑफ WH क्वेश्चन्स. व्हॉट, वेन, व्हाय, वेअर, हू, हाऊ, 6 प्रश्न आहेत इंग्रजीमध्ये आणि तेच प्रश्नांची एक सिरीज असायची आणि त्यांची उत्तरं देणं हे आपल्याला परीक्षेमध्ये भाग असायचा की प्रश्न आहेत, त्यांची उत्तर आपल्याला द्यायची. त्यांच्या WH क्वेश्चन्स. फार मोठ्या प्रमाणात ऍप्लिकेशन हे लॅकिंग होतं. वापर, त्याचा उपयोग करणं, उपयोजन करणं
हे उपयोजन वापर याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं असायचं आणि त्यामुळं ऍप्लिकेशन हे पारंपरिक पद्धतीमध्ये फार कमी प्रमाणात होतं. जास्त मोठ्या प्रमाणात होतं ते म्हणजे मेमरी, कंटेंट, स्मरणशक्ती. अभ्यास करायचा म्हणजे पाठांतर करत बसायचं. धडेच्या धडे पाठ पाहिजेत, कविता पाठ पाहिजेत, वाक्य पाठ पाहिजेत, ग्रामरचे रूल पाठ पाहिजेत. पाठांतर या शब्दावरती अतिशय जोर होता. कदाचित त्या काळच्या ज्ञानाची म्हणजे मर्यादित असेल. आताचं ज्ञान हे प्रचंड वाढलेलं, माहितीचे स्रोत प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं म्हटलं तरी काय काय लक्षात ठेवणार. आणि लक्षात ठेवण्यापेक्षा जर तंत्र तुमच्या लक्षात असेल, जर टेक्नॉलॉजी तुमच्या लक्षात असेल, टेक्निक्स तुमच्या लक्षात असतील, कौशल्य तुमच्याकडे असतील, क्षमता तुमच्यामध्ये असतील, तर येणारं कुठलंही ज्ञान, त्याचं माहिती, त्याचं करायचं काय हे तुम्ही लगेचच वापरू शकाल. आणि म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये ऍप्लिकेशन हे कमी होतं, मेमरी सगळ्यात जास्त होती, स्मरणशक्तीवरती ती परीक्षा आधारित असायची आणि मुख्यत्वे हार्डली रिलेटेड टू लाईफ, रोजच्या दैनंदिन व्यवहाराशी त्याची अतिशय कमी जोड असायची, कमी सांगड असायची. मी जुन्या पारंपरिक पद्धतीच्या प्रश्नपत्रिकेविषयी बोलतोय, मूल्यमापन पद्धतीविषयी बोलतोय. पण आता जे नव्याने येणं अपेक्षित आहे, नव्याने 9वीच्या पासून जे येत आहे, म्हणजे पहिलीच आता आपण त्याचा अनुभव घेत आहात सर्वजण, त्याच्यामध्ये नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ डी टेस्टिंग, डी स्कूलिंग नावाची कॉन्सेप्ट आली आहे. खरोखरीच आता शाळेत जाऊन शिकण्याची कितपत अवस्था आहे, म्हणजे आवश्यकता आहे. शाळेतच फक्त शिकावं लागतं असं आहे का, की शाळेत गेलं तरच ही माहिती मिळणार असं आहे का. MySSC सारख्या वेबसाईटवरनं आपण बरंचसं शिकू शकता आणि बरंचसं स्वतःला टेस्ट पण करू शकता. आणि त्यामुळं डी स्कूलिंग नावाची एक संज्ञा आहे की शाळेच्या बाहेर राहून सुद्धा आपण शिकू शकतो. शाळेतच शिकायला जायला पाहिजे अशी काही गरज नाही. तसंच डी टेस्टिंग नावाची, डी टेस्ट म्हणजे टेस्ट न करता तुमची टेस्ट. आपल्याला कळणार देखील नाही की आपल्या या इथं काय नक्की कशाची तपासणी केली जाते, कोणत्या कौशल्याची कसोटी घेतली जाते. सर्वजण परीक्षा म्हणले की एक प्रकारची भीती असते मनामध्ये, स्ट्रेस, टेन्शन. परीक्षा म्हणजे काही ते आपण युद्धभूमीवरती निघालो अशी भावना असते. पालकांची लगबग, पालकांनी करून देण्याची तयारी वगैरे वगैरे सगळं जर आपण पाहिलं तर असं दिसतं की जणू काही हा विद्यार्थी कुठं चाललाय नक्की, परीक्षेला निघालाय म्हणजे कशाकरता निघालेला आहे, काही युद्धावरती निघालाय की काय. तर डी टेस्ट याचा अर्थ एक परीक्षेपासून दूर, म्हणजे आपली टेस्ट घेतली जाते या संज्ञेपासूनच दूर. कसं काय ते आपण पाहणार आहोत. द इम्पॅक्ट ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पंक्च्युएशन मार्क अँड दॅट इज अ क्वेश्चन मार्क. आतापर्यंत सगळ्यात जास्त भीती जर कुठल्या पंक्च्युएशन मार्कने निर्माण केली असेल आपल्या मनामध्ये तर तो म्हणजे क्वेश्चन मार्क. प्रत्येक वेळेस त्या प्रश्नपत्रिकेत पाहावं तर प्रश्नचिन्ह 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 आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं सुद्धा प्रश्नचिन्ह की आता काय करायचं काय. प्रत्येक वेळेस माझी अशी काही त्या कोर्टातल्या जसं ते असतं ना पिंजरा, त्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं असतं आणि त्याला ते प्रश्न विचारलेले असतात. तर हे क्वेश्चन मार्क्सचे सारखे डोळ्यासमोर फिरतात. त्यातनं कदाचित आपल्या मनावरती एक प्रकारचं टेन्शनच निर्माण व्हायला लागतं की माझी सतत परीक्षा घेतली जाते अशी भावना निर्माण होते. मग क्वेश्चन मार्क शिवाय म्हणजे WH क्वेश्चन शिवाय आपल्याला मुलांना काय येतं का नाही येतं याचं तपासणी करता येईल का, पाहता येईल का. की ते प्रश्न तर विचारायचा नाहीये पण मुलांना येतं की नाही येतं आपल्याला तपासून पाहायचंय. तर ते काय कसं करता येईल का की ज्यातनं डिटेस्ट ही भावना किंवा ही संकल्पना पुढे येऊ शकते. कारण सर्वात मोठं चॅलेंज आपल्याला आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन, स्ट्रेस कमी करणं. परीक्षा ही परीक्षाच वाटता कामा नये. आपण परीक्षेला जातो हे म्हणजे ही भावनाच डोक्यात असता कामा नये. तर एक प्रकारचे आपण ज्याला मी नाव दिलंय ऍक्टिव्हिटी बेस्ड टेस्टिंग, कॉम्प्रिहेंडिंग थ्रू ऍक्टिव्हिटी. प्रश्नांच्या ऐवजी एखाद्या ऍक्टिव्हिटीतनं, एखाद्या कृतीमधनं आपण विद्यार्थ्यांना काय येतं, काय आलं, जमलं का नाही जमलं, समजतंय का नाही समजतंय हे पाहू शकतो का. तेव्हा कॉम्प्रिहेंडिंग थ्रू ऍक्टिव्हिटी, एखाद्या कृतीतनं ते समजावून घेणं. नेक्स्ट वन इज मेकिंग द टेस्ट एन्जॉयबल. आता टेस्ट ही एन्जॉयबल कशी होईल, काय केलं म्हणजे परीक्षा ही एन्जॉयबल होईल आणि लेस स्ट्रेसफुल होईल, टेन्शन त्याचं येणार नाही. तर मला असं वाटतं की आपण जर प्रश्नचिन्ह काढून टाकले तर
परीक्षेमध्ये क्वेश्चन नाहीत, इंटरोगेशन नाही. अदर वर्ड फॉर क्वेश्चन इज इंटरोगेशन. आणि कोर्टात चालतं ते इंटरोगेशन. हे इंटरोगेशनच आपण काढून टाकलं तर, आणि थ्रू ऍक्टिव्हिटीज जर आपल्याला मुलांचं मूल्यमापन जर करता आलं तर, त्यांना काय येतं हे पाहता आलं तर. द प्लेस फॉर कन्स्ट्रक्टिव्हिझम, ज्ञान रचनावाद. विद्यार्थी हा प्रत्येक स्वतःजण स्वतःच्या ज्ञानाचा निर्माता असतो. प्रत्येक जण स्वतःचं स्वतः ज्ञान घडवत असतो. मग याचा परिणाम आपल्याला मूल्यमापनात पण दिसला पाहिजे. जसं विद्यार्थी शिकतो, जसं विद्यार्थी माहिती मिळवतो, ज्ञान मिळवतो, तसंच त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. त्याच पद्धतीने त्याचं मूल्यमापन होणं अपेक्षित आहे, होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हा शब्द त्या मॅथ्समधनं ऐकला असेल, मॅथ्स हॉट्स अगेन्स्ट ऑफ मॉट्स. मॉट्स म्हणजे मोस्ट ऑफ द सेम. मोस्ट ऑफ द सेम, हॉट्स कुठून आलं तर ते मॉट्स मधून आलं. मॉट्स म्हणजे मोस्ट ऑफ द सेम. मी 10वीला बसलो 74 वगैरे साली, तर त्यावेळेस जे प्रश्न होते तेच जर प्रश्न 2012 साली विचारायला लागलो तर काय होईल. म्हणजे कुठलाही पेपर घ्या, काही फरक पडला की नाही का? तेच नॉलेज, तीच माहिती आपण विद्यार्थ्यांना इतके 25, 30, 40 वर्ष झाली तरी तीच माहिती आपण देतो आणि त्याच पद्धतीने आपण टेस्ट करतो आहोत. त्यामुळे त्याला म्हणायचं मोस्ट ऑफ द सेम. तेच परत परीक्षेचे अभ्यास करताना, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना बरेचसे लोक शोधून काढतात, अरे हा प्रश्न मागच्याच वर्षी आला होता, मागच्या वर्षीच्या 5 प्रश्नपत्रिका सोडवलं की झालं. मला वाटतं तसं इंग्रजीच्या बाबतीत इथून पुढे होणार नाही, कारण असे प्रश्नच असणार नाहीत, असे प्रश्न प्रकारच असणार नाहीत. ज्याच्यामध्ये हायर ऑर्डर थिंकिंग स्किल, पर्सनल रिस्पॉन्स, फ्रीडम. कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये सगळ्यात महत्व ते फ्रीडमला, युअर ओन चॉईस. तुम्हाला काय वाटतं? उदाहरणार्थ एखादा ग्रामरचा प्रश्न असेल तर तुम्हाला विचारलं जाईल अनलेस पासून वाक्य तयार करा. आतापर्यंत आम्ही इफ नॉटचं एक वाक्य द्यायचं आणि म्हणायचं की चेंज इट इनटू यूज अनलेस, किंवा ॲज सून ॲजचं वाक्य दिलेलं असायचं आणि म्हटलेलं असायचं की यूज नो सूनर दॅन. म्हणजे एक वाक्य, त्याला एक उत्तर, बरोबर 1 मार्क. कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये हे नाहीये. हायर ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये हे नाहीये. फ्रेम युअर ओन सेंटेन्स युझिंग अनलेस. मग या ठिकाणी सगळंच मुलाला स्वतःची प्रेझेंटेशन, स्वतःची वाक्यरचना, स्वतःचा विषय तिथे घ्यावा लागेल. पण अनलेसच्या वाक्यामध्ये, इफ नॉटच्या वाक्यामध्ये जे काही टिपिकल कन्स्ट्रक्शन अपेक्षित असते काळाची वगैरे वगैरे, हे त्याला जमतं की नाही. आणि फ्रीडम, अनेक प्रकारची वाक्य पुढे येतील, अनेक प्रकारच्या कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना त्या ठिकाणी, रचना एकच असेल पण अनेक प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी पुढे येतील. आणि तो फ्रीडम, तो चॉईस मुलांना राहील. त्याला आपण हायर ऑर्डर थिंकिंग स्किल इंग्लिशच्या बाबतीत म्हणू शकतो. रिलेटेड विथ लाईफ, प्रत्येक गोष्टला पर्पज असला पाहिजे. लेटर लिहायचं ते मी का लिहायचं, ट्रान्सलेशन करायचं ते मी का करायचं, वाय शुड आय. तुम्ही सांगता म्हणून, आज तुमच्या हातात आहे म्हणून, आज तुम्ही माझी परीक्षा घ्यायला निघालात म्हणून. पण हे सगळं मी कशा करता करू, मला हे पुढे जाऊन काही उपयोगाचं आहे का, पुढे जाऊन त्याचा काही मला वापर करता येणार आहे का. आज जर आमच्या परीक्षेमध्ये जर जे काय आम्ही विचारणार आहोत त्याचा संबंध जर बाहेर रस्त्यावरती पडल्यावरती येणार नसेल तर मग शिकायचं कशाला, आणि ते आम्ही सतत त्याच्यावरती स्ट्रेस भर देतोय कशाला. एखाद्या राजा राणीची गोष्ट नुसती विचारून काही स्टोरी डेव्हलपमेंट करणं बरोबर होईल का. मुलाला त्याच्या अनुभव विश्वातनं स्वतःची स्वतः स्टोरी डेव्हलप करता येणार नाही का. त्यामुळे इंग्रजीच्या अध्यापनातून रिलेट विथ लाईफ, रिलेट विथ प्रॅक्टिकल लाईफ, रिलेट विथ डे टू डे लाईफ, त्याला ते कुठं ना कुठंतरी आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होणारच आहे, व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारचे सर्व प्रश्न प्रकार किंवा कसोटीचे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. लर्निंग बाय डुईंग, लर्निंग बाय ऍक्टिव्हिटी इज गोइंग टू बी गिव्हन मोर इम्पॉर्टन्स. कारण जे आपण ऍक्टिव्हिटीतनं शिकतो, जे आपण काहीतरी करून शिकतो ते आपल्याला फार काळ स्मरणात राहतं. पण जे आपण केवळ थिअरी म्हणून शिकतो, जे केवळ पाठांतर करून शिकतो आणि परीक्षेत आपण ते लिहून काढतो, याच्यातनं खरं काही पुढे येत नाही. आता हा जो थिअरिटिकल बेस जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र हे कसं घडेल.